नमस्कार. महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याबद्दल. येत्या 26 ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे. तसेच या दिवशी योगायोगाने श्रावणातला चौथा सोमवार देखील आहे आणि 27 ऑगस्टला गोपाळकाला आहे. गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस. भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचा 8वा अवतार. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते. भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे या सणाला फार महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांचे भक्त हा दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करतात. त्याला देवत्व, प्रेम आणि धार्मिकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. श्रीकृष्णांचा जन्म का झाला तर मग ऐका. भगवान ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली. पृथ्वी आणि तिच्या निर्दोष लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या हस्तक्षेपाची विनंती केली. भगवान विष्णूंनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना आश्वासन दिले की त्यांचा पुढील जन्म नश्वर होईल. अशा प्रकारे दुष्ट राजा कंसाचा वध करण्यासाठी आणि निष्पाप जीवांना सांत्वन देण्यासाठी राणी देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव यांना कैदेत ठेवलं होतं. देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येक वेळी तिला नजर कैदेत ठेवलं जात असे. तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे. कंसाने देवकी व वसुदेवाची 7 अपत्ये ठार केली होती. म्हणूनच देवकीचे 8वे अपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वसुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे सुपूर्त केलं होतं. ही कृष्ण जन्माची कथा कृष्ण जन्माष्टमीला मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. महाराष्ट्रात कृष्ण जन्म गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो. 26 ऑगस्टला पहाटे 3:39 अष्टमी तिथी प्रारंभ होते व 27 ऑगस्ट मध्यरात्री 2:19 अष्टमी तिथी समाप्त होते. गोकुळाष्टमीला उपवास केला जातो. रात्री 12 वाजता कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही दुधाचा प्रसाद दाखवला जातो. कृष्ण जन्मावर आधारित पाळणे आणि गवळण गाऊन कृष्णाची पूजा आणि आरती केली जाते. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला गोपाळकाला असतो. या दिवशी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कृष्णाच्या जन्माच्या लीला अनेक आहेत. त्यात दहीहंडी ही देखील एक त्यांची लीला आहे. दही, लोणी, दूध या पदार्थांची श्रीकृष्णांना बालपणी खूप आवड होती. यासाठी ते मित्रांसोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरीही दही लोणी चोरत असे. म्हणून त्यांना माखनचोरही म्हटले जाते. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि इतर गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी शिक्यावर ठेवत असे. पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत. त्यांचे मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. कृष्णाचे आवडते दही, पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू, धानाच्या लाह्या, आंब्याचे लोणचे, ताक, चण्याची शिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी असे पदार्थ शिंकाळ्यामध्ये अडकवून दहीहंडी उभारण्यात येते. गोविंदा पथक थरावर थर लावून ही दहीहंडी फोडतात. जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हंडी फोडतात त्यांना बक्षीस दिले जाते. असा हा कृष्ण जन्माचा आणि दहीहंडीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो.
अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.